चला तर भगवतीला अतिप्रिय असणारं कुंकू, हे कुंकू नैसर्गिक पद्धतीने कसं बनवायचं आणि घरच्या घरी कसं बनवायचं. बघा, बऱ्याचशा ठिकाणी कुंकुमार्चन होतं, माता भगवतीची पूजा होते, देवीचा मळवट भरला जातो. याच्यामध्ये सर्वात मोलाचा महत्वाचा असणारा जो शृंगार आहे तो कुंकू आहे. हा कुंकू कुठल्याही पद्धतीचा केमिकलचा नसावा. केमिकलच्या कुंकामुळे मूर्तीला तडा पडतो, डोळ्यात गेल्यावरती, माणसांना लावल्यावरती त्रास होतो, काही जणांना तो कुंकू कपाळाला उठतो. तर नैसर्गिक पद्धतीने कसा हा कुंकू बनवायचा, अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला माता भगवतीच्या कुंकुमार्चनासाठी व नवरात्रोत्सव लवकरच येणार आहे. अगदी 1 ते 2 महिन्याच्या अंतरावरती नवरात्रोत्सव आलेला आहे. त्यामुळे हा कुंकू बनवायचा कसा आणि घरच्या घरी कसा बनवायचा जाणून. चला, कुंकू बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी लागणार आहेत. सर्वप्रथम आपण घेतला आहे हा चुना, त्याचसोबत 2 वाटी हळदाची जी प्रमाण आहे, हे 4 फाक लिंबाचे घेतलेत आणि हे अष्टगंध आणलाय. बघा, मी कस्तुरी गंध म्हणून बाजारात तुम्हाला अष्टगंध मिळतो. याच्यातही कुठल्याही प्रकारचा केमिकल वगैरे नसतो. तर चुना जो आहे तो खायचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. आपल्याला चुन्यामध्ये पाणी कालवून घ्यायचंय. सगळ्यात पहिली प्रोसेस आपली ती असणार. त्यानंतर आपण एक ताट घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला कुंकू तयार करायचंय. हे बघा, हे खूप महत्वाचा घटक आहे भगवतीच्या सेवेमध्ये, पूजेमध्ये. कारण की बरेचसे जण स्त्रिया केमिकलचं कुंकू वापरतात. मुळात तो कुंकू नाही, तो रंग लावल्यावानी होतो. त्याच्यामुळे कुंकवाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. हळदीच्या कुंकवाचाच कपाळाला लावण्यासाठी वापर करायचा. बघा, सर्वप्रथम आपण याच्यामध्ये लिंबू जे आहे ते कालवणार आहोत. आता हे 2 लिंब जे आहेत ते आपल्याला या चुन्याच्या पाण्यात कालवायचे. त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये काही जण गुलाबजल टाकतात, अत्तर पण टाकतात, परंतु ही कस्तुरी गंध जी मी तुम्हाला माहिती देते, या कस्तुरी गंधामध्ये एक वेगळीच नैसर्गिकता असते, जिने बघा अशा प्रकारे आपण जसं पाणी टाकणार आता याला देखील आपण दोन्ही हाताने, जसं आपण गुलाल चोळलं होतं तसं हे कुंकू जे बनवण्याची प्रोसेस आहे त्याला देखील असं दोन्ही हाताने मळावं लागतं. आणि या कुंकूला लावल्यावरती हे जास्त ओलं करायचं नाही, ओलसर ठेवायचं नाही. कुंकुमार्चन मध्ये, भगवतीच्या कुंकुमार्चन मध्ये जर हा कुंकू वापरला तरच तो कुंकू किंवा कुंकुमार्चन मान्य होत असते. काही जण काय करतात, सॉफ्ट असावा, मऊ असावा किंवा उलू नये म्हणून केमिकलचे कुंकू वापरतात. याला जसं आपण वाळवणार ना तसे ह्याचा रंग आणखीन निखरून येणार. याचं मिश्रण जे ते फक्त व्यवस्थित झालं पाहिजे. याला जेवढं आपण छान मिश्रित करणार तेवढं याचा रंग लाल भडक होणार. आणि तुम्हाला आणखी याचा डार्कनेस हवी असेल तर तुम्ही चुना किंवा पाणी किंवा लिंबू जे आहे ते थोडं मात्रेत वाढू शकता आणि अतिशय मऊसूत कुंकू तयार होणार. बघा, याला कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार, कुठल्याही प्रकारचा आपण याच्यात केमिकलचा वापर केला नाही. फक्त चुना आणि लिंबू आणि पाणी. वासासाठी तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता. हाच कुंकू जो आहे तो भगवतीच्या पूजेत, कुंकुमार्चन, श्रीयंत्राच्या पूजेसाठी घरात हाच कुंकू वापरायचा आहे. केमिकलचा कुंकू जर वापरला त्याचा दुष्परिणाम काय होतं की तो भगवतीपर्यंत कुंकू ही सेवा पोहोचवत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण तो केमिकल लावतो आणि मूर्तीला इजा होऊ शकते. आपल्या कपाळाला देखील न कातणारा असा हा कुंकू आहे. हा कधीच आपल्या कपाळाला कातणार नाही किंवा कधी उतणार नाही, चिरा पडणार नाही. आता सेकंड प्रोसेस आपली सेम त्याचप्रमाणे, जसं आपण गुलाल चाळलं होतं तसं याला आपण आता चाळून घेणार आहोत.
असं या गणेशोत्सवामध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम गुलाल कसं बनवायचं ते शिकवलं, आता कुंकू कसं बनवायचं हे शिकवलं. आता या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं भगवंताला अष्टगंध, केशरगंध व चंदनगंध कसं तयार करतात हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये हा जो गंध आहे तो सुगंधासाठी आपण याला ऍड करतोय. फक्त एकच डबी इतकं सुगंध करते याच्यामध्ये, दुसरं काही ऍड करण्याची गरजच पडत नाही. आणि असा पण हळदीचा नॅचरल वास येतच असतो, परंतु आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण हे जे गंधाची डबी आहे ती आपण याच्यामध्ये टाकली. आणि बघा अशा प्रकारे हा पूर्ण मिक्स झालाय. आता आपण याला एका वाटीत काढून घेऊया. आई जगदंबेला जेव्हा अंगारा म्हणून देखील एखादा आराधी भक्त जो असतो त्याच्या आयुष्यात एक कुंकवाचे किती महत्व असतं ते त्यालाच माहिती असतं. आणि एखाद्या स्त्रीच्या सौभाग्यासाठी कुंकू काय असतं हे तिलाच माहिती असतं. म्हणून कुंकुमाचं महत्व खूप अनन्यसाधारण आहे. कुंकवाची तुलना कोणताही द्रव्य, कोणताही पदार्थ करू शकत नाही. माता भगवतीच्या चरण सेवेसाठी देखील कुंकवाचाच वापर केला जातो. आणि एखाद्याला जर काही बाह्य दोष असतील किंवा कोणाला उच्चाटन प्रक्रिया वगैरे काही अशा गोष्टी केलेल्या असतील तर कुंकू लावल्या मात्राने आपण चाळण जरा मोठी घेऊया आणि बारीक चाळता येईल असे चाळण आपण घेतली. आता याला आपण चाळून घेणार आहे. आता याला जेव्हा आपण पूर्णपणे वाळवणार तेव्हा याचा खरा जो मूळ रंग आहे तो आपल्याला दिसणार. तोवर आपल्याला याचा मूळ रंग दिसणार नाही. मित्रांनो, जुन्या काळी जे पारंपरिक वस्तू होत्या याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा चमेलीचं तेल किंवा चंदन पावडरचे भुकटी, चंदनाचं लाकूड, ते रक्तचंदन असत, त्या रक्तचंदनाचं लाकूड जे आहे ते याच्यामध्ये वाटून टाकलं जायचं आणि अशा प्रकारे कुंकू बनवलं जायचं. कुंकूचे खूप वेगवेगळे प्रकार आहे, परंतु हा घरगुती अगदी साधा पद्धतीने बनवला जाणारा जो कुंकू आहे तो मी तुम्हाला समक्ष दाखवलाय. याला जास्त वेळ उन्हात वाळू घालायचं नाही, 20 ते 25 मिनिटं याला आपल्याला फक्त उन्हात वाळू घालायचे. हे जे गाठ आहेत या गाठी याच्यात टाकायच्या नाही, जेणे कुंकू पूर्ण खराब होईल. बघा अशा पद्धतीने हा जो कुंकू आहे तो आपला तयार झालेला आहे. हा चॉकलेटी रंग आहे. याला तुम्हाला लाल रंग, गडद रंग करायचा असेल तर लाल भडक रंग करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये लिंबू जास्त ऍड करू शकता आणि चुना जो आहे तो चुन्याचं प्रमाण देखील जास्त करायचा. परंतु जो योग्य मात्रा आहे ती मी तुम्हाला दाखवून दिली आहे. 2 वाट्यांच्या हिशोबाने जो कुंकू आपल्याला बनवायचा. आणि हे केल्यानंतर हे कुंकू वाढतं. हे कुंकू जे आहे त्याची मात्रा वाढते, त्याची मात्रा काही कमी होत नाही. आता तुम्ही समक्ष पाहताय हे कुंकू जे ते आपण 2 वाटी घेतलं होतं, आता हे 2 वाटीपेक्षा थोडं जास्त झालंय, म्हणजे फुगतं. अशा प्रकारे बघा हा कुंकू आपल्या पुढे रेडी आहे. अतिशय सुंदर स्ट्रक्चर याचा झालाय आणि एकदम छान कलर याला आलाय. मस्त असा भगवतीला अर्पण करण्यासाठी आता आपण याला मंदिरात नेणार आहोत. अशा प्रकारे हे कुंकू तयार झालंय आणि तुम्हा सर्व भाविकांकडून मी हे कुंकू जी माता भगवतीच्या चरणावर अर्पण करत आहे. सर्वांचं सौभाग्य, सर्वांचं कुंकू बळकट ठेव. आणि अशा पद्धतीने माता भगवतीला कुंकुमार्चन करून आई जगदंबेला कुंकुम अर्पण करत आहे आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही भगवती चरणी प्रार्थना करत आहे. जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा.